सर असं ऐकलं आम्ही की तुम्ही रविवारी पण शाळेमध्ये थांबता, हम्म रविवारी पण शाळेत थांबता. हम्म मग रविवारी शाळेत थांबता त्यावेळेस मुलांकडून कुठल्या गोष्टी करून घेता? जनरली सध्या तर शाळेचीच डेव्हलपमेंट चालू आहे, त्याच्याशी रिलेटेडच थांबणं होतं. आणि मग वस्तीवरची मुलं आहेत ते येऊन बसतात, मग त्यांचं लेखन वाचन, काही प्रश्नपत्रिका सोडवणं, इतर काही गोष्टी आहेत, मग कम्प्युटर आहेत त्याचं ते शिकत हस्ताक्षर लिहित बसतात. काही कधी खेळतातही, असं काही नाही, त्यांना मुक्त आहे. आता इथे बाहेर आहेत ना, तुमचं तुम्ही सांगा ह्या गोष्टी करा, आता काही मुक्तपणे खेळतायत, त्यांना पूर्णपणे स्वातंत्र्य आहे काय करायचं. सर शाळेची सुधारण्यासाठी तुम्ही गावकऱ्यांचा सहभाग कसा मिळवला? मुळात गोष्ट अशी आहे बरं का, की शाळा हे गावाच्या आत्मीयतेचं केंद्र आहे आणि ते आत्मीयतेचं केंद्र बनायला हवं. लोकांना ज्यावेळेस त्या शाळेबद्दल आत्मीयता होती की माझं लेकरू इथं घडणार आहे. आता एक सोपी सोपी गोष्ट सांगतो की ज्यावेळेस या शाळेमध्ये आम्ही आलो तर इथं खिडकीला खेटून लोक शौचाला बसत होते अगदी 3 फुटावर. खिडकी उघडली की वास यायचा आणि खिडकी बंद ठेवली तर आतमध्ये गरमायचं. 15 ऑगस्टला पालकांची ही गोष्ट निदर्शनास आणून दिली की अशी अशी समस्या होती, तुम्ही सांगा काय करायचं. काहीच नाही केलं, फक्त तेवढं सांगितलं. त्या दिवसानंतर आजपर्यंत या परिसरामध्ये कधीच ही गोष्ट झाली नाही. तो संवाद जो आहे ना, तो तेवढा आत्मीयतेचा असायला हवा. मग ही गोष्ट कळली पालकांना, बाबा आपल्याला करायचंय, आपल्या मुलांना मग कम्प्युटरचं शिक्षण त्यांना मिळायला पाहिजे, त्यांना इथं गरमते फॅन पाहिजे. हो निश्चित, आपल्या घरामध्ये प्रत्येक जण विचार करतो फॅन पाहिजे, गरमायला लागले फॅन टाकतो. मी तर लेकरं दिवसभर थांबतायत, मग काय गरज आहे लाईट फिटिंग करायची, चला बरं आपण अशा अशा गोष्टी करूयात. लोक पुढे येत आहेत. खेळायला मैदान पाहिजे, 8 गुंठे जमीन लोकांनी मोफत दिली शाळेत. किती? 8 गुंठे मोफत दिली त्यांनी. म्हणजे हे बघा, प्रत्येक माणसाच्या आतमध्ये चांगला आणि वाईट हे दोन्ही गुण असतात. वातावरण जसं भेटतं ना त्यानुसार. एखादा भामटा माणूस आहे, मंदिरात गेल्यावर तो चप्पल का काढतो? तिथलं वातावरण तसं आहे. ते वातावरण आपण तयार करावं. शाळेचं एक समृद्ध वातावरण तयार झालं की या प्रिमायसिस मध्ये ज्यावेळेस कोणी प्रवेश करेल समजायचं, तो आपोआप त्याचे व्हायब्रेशन तसे होणार आहे. सर असं कधी अडचणी म्हणण्यापेक्षा अडचणींवर मला अडचणी आल्या असं वाटतच नाही. खरं म्हणजे प्रवास खूप मजेशीर आहे आणि आयुष्यामध्ये संघर्ष नसेल तर त्या आयुष्याला काही अर्थ नाही. प्लेन आयुष्य जगण्यामध्ये मजा पण नाहीये. वेगवेगळे संघर्ष दररोज नित्य नियमाने असावेत आणि माणसाने संघर्ष करत असताना ओपन असावं, म्हणजे आपण बघावं डोळसपणे काय होतंय, कशामुळे होतंय, आणि मग जी आलेली समस्या आहे तिला ओव्हरकम करण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल. आम्ही एक एक गोष्ट जसं सांगितलं की प्राधान्यक्रम ठरवला, त्याच्यानुसार इथेही सर्वात प्रथम लाईट फिटिंग केली अगोदर, नंतर फर्निचर करणं गरजेचं होतं, ते व्यवस्थित केलं. नंतर शासनाच्या दुरुस्तीमधून शाळेची फरशी बदलली, रंग करावासा वाटला, त्या गोष्टी झाल्या. वॉल कंपाऊंड झालं MRGS मधून. पाण्याची सोय गरजेची होती, तर फिल्टर बसून, म्हणजे आम्हाला एका गुट्टे म्हणून आहेत, 25 डिसेंबरला आता 1 वर्ष पूर्ण होते, तिथून आले आणि आरोचं फिल्टर त्यांनी बसवलं लेकरांना. आणि या सर्व प्रवास मला खरं तर मी धन्यवाद देऊ इच्छितो की सोशल मीडियाच्या माध्यमातून ज्या लोकांनी या शाळेला म्हणा, या विद्यार्थ्यांना जे प्रेम दिलं ते अफलातून आहे. त्यांच्या सहकार्यामधून ही शाळा उभी राहते आहे. शासनाच्या अधिकाऱ्यांच्या, पदाधिकाऱ्यांच्या, गावकऱ्यांच्या आणि ग्रामपंचायतच्या सहकार्यामधून ही शाळा पुढे जात आहे. एखादा शिक्षक हा फक्त एखादं कारण असतो एखादी गोष्ट करण्याचा, पण हे जे सर्व घटक आहेत हे खरं तर हे करण्याच्या पाठीमागचं आहे, आणि याचं सर्व श्रेय या लोकांना आहे, ज्या लोकांनी वाढदिवसाचा अनावश्यक खर्च टाळून शाळेला मदत दिली. त्याच्यामधून ही शाळा उभा राहते आहे. आज शाळेमध्ये विद्यार्थ्यांसाठी जालिंदर कातकडे साहेबांनी दिलेला हा इंटरॅक्टिव्ह पॅनल आहे, 2 लाख रुपये कॉस्ट आहे त्याची. हे शिरीष गाडगे सरांनी बोर्ड दिले की एखाद्या कॉलेजमध्ये बोर्ड नसतोय, 8x4 चा बोर्ड आहे, 10,000 रुपये किंमत एका बोर्डची आहे. निरंजन सेवा भावी संस्थेने कम्प्युटर लॅब दिली, जिथे 5 कम्प्युटर त्यांनी दिलेले आहेत. गणेश रासकर सरांनी 2 कम्प्युटर दिले. कुणी पडदे दिले, कुणी आरोचं फिल्टर दिलं, कुणी इन्व्हर्टर दिलं, कुणी काय काय जशी जबाबदारी अशा पद्धतीने प्रत्येकाचं काम चालू आहे. इव्हन इथं काम करायला येणारे जे कामगार आहेत किंवा जे कारागीर आहेत त्यांनीही त्यांचं योगदान दिलेलं आहे. म्हणजे अनेक गोष्टी आहेत आणि तुमच्यासारखी माणसं इथे येऊन या शाळेला प्रसिद्धी देऊन तेही त्यांचं काम करत आहेत.